मंडळी श्री स्वामी समर्थ. तर वेदिकाच्या स्कूलमध्ये आहे फूड फेस्टिवल. आता 10:30 वाजलेत रात्रीचे आणि त्याच्यासाठी आहे ना मी असे छोटे छोटे शेंगदाण्याचे लाडू बनवलेत. आता हे कितीला विकावेत मला काय समजणं झालं. आता त्यांच्यासोबत जरा चर्चा करून मग हे फूड पॅकिंग जे आहेत ते करेल आणि हे जे लाडू आहेत ते पॅकिंग करेल आणि मग तिला उद्या विक्रीसाठी देईल. आता कसं ती अजून लहान आहे, सिनियर KGला, तर त्यातली काय समज आहे की नाही अजून म्हणजे एवढं सांगता येत नाही. पण त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी नवीन ज्ञान मिळावं म्हणून हे शाळेकडून एक छोटासा प्रोजेक्ट राबवला आहे आणि सर्व मुलं काही ना काही फूड घेऊन येणार आहेत. त्याच्यामुळं मग वेदिकासुद्धा काहीतरी नेणे. हेल्दी लाडू गूळ शेंगदाण्याचे हे बनवलेत. आता अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गूळ, माझी मेहनत, गॅसचा खर्च, मिक्सरचा खर्च आणि माझे कष्ट. आता या सगळ्यात किती रुपये ॲड करावेत जरा चर्चा करूयात आणि तुम्ही पण सांगा किती रुपये घेतले पाहिजे, कारण की एवढे लाडू झाले. सकाळी सकाळी वेदिकाच्या पप्पांना हे काम लागलं, ते म्हणजे फूड पॅकिंग करायचं, लाडू पॅकिंग करायचं. तर वेदिकाला शाळेत जायच्या अगोदर आहे ना त्यांनी पॅकिंग करून घेतलं. रात्रभर ते तसंच झाकून ठेवलं होतं, पॅकिंग नव्हतं केलं. तर म्हटलं आता सकाळी यांनी पॅकिंग करून घेतले आणि ते छान केलेत आणि बघून एकदम भारी वाटलं. आम्ही कधी असं घरी पॅकिंग वगैरे करून कुठं फूड वगैरे म्हणजे विकलेलं नाही किंवा असा बिझनेस केला नाही. काय काय फूड फेस्टिवल कसा लागला होता तुझा? छान. कोणते बघू द्या. रव्याचे, शेंगदाण्याचे, हे त्या मोतल्यांचे ₹2 लाडू वेदिकाकडून कोणी खरेदी केलती आणि ते सांगत होते. परत नंतरच्याला दाखवत होते की त्यांनी सुद्धा कोणाकडून, कोणत्या मुलांकडून काय आणलं. तर हे रव्याचे लाडू, अजून शेंगदाण्याचे लाडू, अजून शंकरपाळ्या, असं पापड वगैरे त्यांनी बरंच आणलं होतं. भेळ असं काही घेऊन आले होते. सगळं विकलेस? सगळं विकले लाडू तुझे? विकले का म्हणा? त्याचा तर पापडच झाला की लड्डूचा. आम्ही त्यांचे मिसनीच 2 घेतले म्हणजे विकले का नाही त्याला 2 दिले त्यांना असं. का विकले म्हणायचं मग रोज 60-70-80 रुपयाचं दुकानात रोज दिलं पाहिजे. मग ऑर्डर चालू करू काय मग? गोल्या मला शंकरपाळ्या खावायचं. आपले किती बघा आले बघा, 40 रुपये दिले आपण तुला भांडवल. 40 रुपये आपल्या काढ बाजूला, 40 रुपये बाजूला काढ. किती रुपये आले बघ, 40 रुपये. पोरगी आता बिझनेस करायला लागली मग. चांगलंय. मोज किती बघ, किती कॉइन मोज होती का किती येतं? बाजूला काढ. मोज सगळे. कमवा, पैसे कमवा. 130, 50 रुपये तर घरातूनच दिल ते. खर्च 150 रुपये आलाय. प्रॉफिट किती? 3 तर आलेत पॅकेट माघारी का 4 आहेत? 4 आलेत. तर मंडळी अशा प्रकारे ना यांच्या शाळेत छान असा फूड फेस्टिवल लागला होता. कुणी एकमेकांचं खरेदी केलं मुलांनी आणि काय खरेदी केलं घरी आणल्यावर ते सुद्धा तुम्हाला सोबत शेअर केलंय. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे बहीण भाऊ एकमेकांना काजू बदाम खाऊ घालतायत आणि हे बघायचे जे क्षण आहेत ते आत्ताचेच आहेत, लहान आहेत. आणि हे बघून घ्या शाळेमधला यांचा फूड फेस्टिवलचा जो स्टॉल आहे तो कसा लागला. तर बघा कॅप वगैरे घालून तयार, कॅप वगैरे बनवून त्यासाठी. आणि आज जाताना सगळं काही म्हणजे जेवढं आपलं किती रुपयाला आहे पाकिट? 15. तर कसे बिझनेस करता काय माहिती काय दे आणि कशाच आहे? होय आणि मला नवीन स्कूलमध्ये राबवला जातो. आवडला व्हिडिओ आवडला तर लाईक करा,
शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्हाला खूप नवनवीन व्हिडिओजसाठी फूड फेस्टिवल कसा वाटला त्यांचा जो स्टॉल लागला सिनियर के जीचे स्टुडंट कसे तर ते बघून छोटी छोटी मुलं आहेत काही ना काही विकण्याचा प्रयत्न करतायत आणि पालकांना आदर आणि त्यांच्याकडून रिस्पेक्टने छोटेसे जाताना फुलं वगैरे दिलती किती रुपयाला आहे पॅकेट 15 छान केलं आणि न घाबरता काय ते त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स होतो आत्तापासून काय ते आपल्याला कशाचे? काहीतरी पैशाची देवाणघेवाण होय. शिकायला मिळावं याच्यासाठी शाळेकडून राबवलेला एक छोटासा प्रोजेक्ट